वर्षभर टिकणारा घरगुती मसाला कसा बनवायचा हेच आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मिरच्या कोणत्या प्रकारच्या वापरायच्या, कोणती मिरची किती प्रमाणात घ्यावी, खडे मसाले कोणते वापरावे, ते किती प्रमाणात घ्यायचे, कोणती मिरची तिखट असते, त्याचबरोबर कोणती मिरची घेतल्याने मसाल्याला रंग व तिखटपणा येईल, मसाला वर्षभर कसा साठवून ठेवायचा, खडे मसाले कसे भाजायचे, मसाल्याचा रंग वर्षभर टिकून राहण्यासाठी काय करावे, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या रेसिपीमध्ये मिळून जातील. तर वेळ न घालवता तिखटपणा, रंग व भाजीला तरंग आणणारा घरगुती साठवणीचा मसाला बनवायला घेऊया. तर हा मसाला मी मध्यम तिखट बनवणार आहे. हा मसाला आपण 5 किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत. सर्वात आधी मिरच्या कोणत्या घ्यायच्या व किती प्रमाणात घ्यायच्या ते पाहूया. तर हा घरगुती मसाला बनवण्यासाठी इथे मी 5 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. सर्वात आधी इथे मी लवंगी मिरची घेतलेली आहे. तर मसाल्याला तिखटपणा येण्यासाठी लवंगी मिरची वापरली जाते. ही लवंगी मिरची चवीला खूपच तिखट असते. त्याचबरोबर ही मिरची अशी लहान आकारामध्ये असते. मिरचीवर अशी चमक असते. तर लवंगी मिरची इथे मी 1 किलो वापरलेली आहे. पुढची मिरची आहे पांडी मिरची. तर पांडी मिरची सुद्धा जवळपास लवंगी मिरची सारखीच दिसते, पण ही मिरची लवंगी मिरचीपेक्षा थोडी कमी तिखट असते. त्याचबरोबर या मिरचीला साधी मिरची सुद्धा म्हटलं जातं. तर पांडी मिरची इथे मी 1 किलो घेतलेली आहे. पुढील मिरची आहे शंकेश्वरी मिरची. तर शंकेश्वरी मिरची अशी सुरकुतलेली असते, त्याचबरोबर अशी लांब सडक असते आणि अशा भडक रंगामध्ये असते. त्याचबरोबर ही मिरची अशी चमकणारी असते व थोडीफार अशी चॉकलेटी गडद रंगामध्ये दिसते. ही मिरची चवीला कमी तिखट असते. तर शंकेश्वरी मिरची इथे मी अर्धा किलो वापरलेली आहे. पुढील मिरची आहे काश्मीरी मिरची. तर काश्मीरी मिरची ही मसाल्याला रंग येण्यासाठी वापरली जाते. या मिरचीमुळे मसाल्याला अगदी छान लाल रंग येतो. तर ही मिरची सुद्धा सुरकुतलेली असते व अशी गडद रंगामध्ये असते. तर काश्मीरी मिरची अजिबात तिखट नसते. काश्मीरी मिरची मी 1 किलो घेतली आहे. 1 किलो काश्मीरी मिरची घेतल्यामुळे मसाल्याला छान लाल रंग येतो. त्यानंतर पुढील मिरची आहे बेडगी मिरची. तर बेडगी मिरची ही अशी लांब असते, त्याचबरोबर सुरकुतलेली असते. बेडगी मिरचीमुळे भाजीला छान रंग येते. त्याचबरोबर बेडगी मिरची सुद्धा तिखट नसते. तर बेडगी मिरची इथे मी अर्धा किलो घेतलेली आहे. तर तुम्हाला मसाला किती तिखट हवाय त्यानुसार तुम्ही लवंगी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता या सर्व मिरच्यांचे देठ मोडून घ्यायचे. जर तुम्ही हे देठ मोडून घेतले नाही तर मसाल्याला रंग छान येत नाही. मसाला फिकट रंगामध्ये होतो, लाल होत नाही. त्यामुळे हे देठ आपल्याला मोडून घ्यायचे आहेत. देठ मोडून घेतल्यानंतर या मिरच्या जवळपास 2 ते 3 दिवस उन्हामध्ये व्यवस्थित वाळून घ्या. जेव्हा आपण या मिरच्या विकत आणतो तेव्हा त्या ओलसर असतात. त्यामुळे या मिरच्या व्यवस्थित कडकडीत वाळून घेणं खूप गरजेचं आहे. मिरची व्यवस्थित वाळली नाही तर मसाला खराब होण्याची शक्यता असते. जवळपास 2 ते 3 दिवस मिरची व्यवस्थित वाळून घ्या. त्याचबरोबर या मिरच्या आपण भाजून घेणार नाहीत. भरपूर जण मिरच्या भाजून घेतात, परंतु कडकडीत उन्हामध्ये या मिरच्या वाळून घेतल्या तर त्या भाजायची गरज पडत नाही. त्याचबरोबर मिरच्या भाजताना त्यातील तिखटपणाचा आपल्यालाच त्रास होतो. त्यामुळे तुम्ही मिरच्या फक्त व्यवस्थित वाळून घ्या, भाजून घ्यायची गरज नाही. आता कोणती मिरची घ्यावी व ती किती प्रमाणात घ्यावी हे तर आपण सविस्तर पाहिलंच. त्यानंतर या मसाल्याला अप्रतिम चव येण्यासाठी खडे मसाले वापरले जातात. तर हे खडे मसाले प्रमाणात घेणं खूप गरजेचं आहे. तर आज इथे मी 27 प्रकारचे खडे मसाले वापरणार आहे आणि त्यांचं वजनी प्रमाण तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग कोणते खडे मसाले घेतलेत व त्याचं प्रमाण काय आहे ते पाहूया. तर इथे मी धणे घेतलेत अर्धा किलो. धणे आपल्याला अर्धा किलो वापरायचे आहेत. धणे वापरल्यामुळे मसाल्याला खूप छान चव येते. बाद्यान 50 ग्रॅम, हलकुंड 50 ग्रॅम, दालचिनी 50 ग्रॅम, हिरवी मिरची 30 ग्रॅम, रामपत्री 30 ग्रॅम, लवंग काळी 30 ग्रॅम, मसाला वेलची 30 ग्रॅम, खडा हिंग 30 ग्रॅम, त्रिफळा 50 ग्रॅम, सुंठ 30 ग्रॅम, लवंग 20 ग्रॅम, मेथीदाणे 30 ग्रॅम, कबाब चिनी 20 ग्रॅम, शहाजिरं 40 ग्रॅम, जावेत्री 40 ग्रॅम, दगडफूल 30 ग्रॅम, राई 150 ग्रॅम, कस्तुरी मेथी 30 ग्रॅम, काळं मिरी 20 ग्रॅम, जिरं 100 ग्रॅम, सोप
100 ग्रॅम, तमालपत्र 100 ग्रॅम, खसखस 10 ग्रॅम, नाकेश्वर 20 ग्रॅम, हिंग पावडर 1 डब्बी, जायफळ 3. आता हे खडे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. खडे मसाले भाजून घेतल्यामुळे त्यामधील खमंगपणा मसाल्यामध्ये उतरला जातो. तर हे खडे मसाले कसे भाजायचे ते पाहूया. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलीये. कढई लगेचच गरम होत नाही. सर्वात आधी आपण जे हलके खडे मसाले आहेत ते भाजून घेऊया. कारण सर्वात आधी कढई जास्त गरम नसते. तर यामध्ये आधी मी धणे घालते. तर आपण अर्धा किलो धणे घेतलेत. आता हे धणे छान गरम होईपर्यंत भाजून घेऊया. तर हे धणे भाजण्यासाठी मला किती वेळ लागला ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. मध्यम गॅसवर धणे भाजून घ्या. फार जास्त भाजू नका. तर इथे मी धणे भाजून घेतलेत. धणे भाजण्यासाठी मला जवळपास 5 ते 6 मिनिट लागले. धणे भाजून घेतले म्हणजे त्यांचा खमंगपणा मसाल्यामध्ये उतरला जातो. जावेत्री, कस्तुरी मेथी, दगडफूल, तमालपत्र. त्यानंतर आता आपण पुढील हलकं साहित्य भाजून घेऊया. तर आता आपण हे एक-एक साहित्य न भाजता जेवढे हलके साहित्य आहेत ते एकत्र भाजणार आहोत आणि मध्यम गॅसवर आपण हे भाजून घेऊया. कढई जास्त गरम नसावी. तर हे हलकं साहित्य भाजण्यासाठी जवळपास मला 4 ते 5 मिनिट लागलेत. पुढील साहित्य भाजून घेऊया. इथे मी कढईमध्ये शहाजिरं घातलंय, सोबत बडीशेप व जिरं घातलंय. आता हे तिन्ही साहित्य सारखंच असतं, त्यामुळे ते भाजण्यासाठी वेळ सुद्धा सारखाच लागतो. त्यामुळे आपण हे एकत्रच भाजून घेणार आहोत. तर हे भाजण्यासाठी मला जवळपास 5 मिनिट लागलेत. भाजून झालं की आपण ताटामध्ये काढून घेऊयात. काळं मिरी, कबाब चिनी, नाकेश्वर. आता हे आपण भाजून घेऊया. तर हे सर्व साहित्य सारखं आहे. हे भाजण्यासाठी वेळ सुद्धा सारखा लागतो. तर हे सुद्धा भाजून झालंय. जवळपास 5 मिनिट लागले. त्यानंतर आता कढईमध्ये आपण मोहरी घालूया. मोहरी आपण 150 ग्रॅम घेतलीये. मोहरी आपण वेगळी भाजून घेणार आहोत. ती कोणत्याही खडे मसाल्यांमध्ये भाजायची नाही. तर मोहरी इथे मी भाजून घेतले. मोहरी भाजण्यासाठी मला जवळपास 4 ते 5 मिनिट लागले. आता यामध्ये आपण मेथीदाणे घालूया. मेथीदाणे सुद्धा भाजून घेऊया. तर मेथीदाणे भाजण्यासाठी मला जवळपास 3 ते 4 मिनिट लागले. शेवटी आपण यामध्ये खसखस घालूया आणि खसखस भाजून घेऊया. खसखस ही आकाराने लहान असते, त्यामुळे ती भाजण्यासाठी वेळ खूप कमी लागतो. जवळपास 2 मिनिटांमध्ये खसखस भाजून झाले. फक्त गरम होईपर्यंत भाजून घ्या आणि मग काढून घ्या. त्यानंतर कढईमध्ये लवंग, सुंठ, रामपत्री, हिरवी वेलची, त्रिफळा व लवंग काडी घालूया व आता हे आपण भाजून घेऊया. तर हे सर्व साहित्य आकाराने छोटं आहे, त्यामुळे हे भाजण्यासाठी वेळ सारखाच लागतो. तर इथे मी हे सर्व साहित्य भाजून घेतलं. हे साहित्य भाजण्यासाठी मला 4 मिनिट लागले. आता आपण हे साहित्य काढून घेऊया. बाद्यान, दालचिनी, हळकुंड, खडा हिंग, मसाला वेलची. आता हे साहित्य आपण भाजून घेऊया. तर हे सर्व खडे मसाले कडक असतात, त्यामुळे ते आपण एकत्र भाजून घेतो. हे सर्व खडे मसाले भाजण्यासाठी वेळ सारखाच लागतो. तर जे हिंगाचे खडे असतात ते खूपच मोठे असतात. तर हे हिंगाचे खडे तुम्ही खलबत्त्यामध्ये छोटे करून घ्या व त्यानंतरच ते भाजायला टाका. हे साहित्य मी भाजून घेतलंय. हे भाजण्यासाठी मला जवळपास 7 ते 8 मिनिट लागले. आता हे सर्व काढून घेऊया. आता हे भाजलेलं सर्व साहित्य आहे ते आपण एका ताटात काढून घेतलंय. ते पूर्णपणे थंड होऊ द्या. पूर्णपणे थंड झालं की ते एखाद्या पिशवीमध्ये भरून ठेवा. तर आता आपण या मिरच्या दळून आणूया. त्यासाठी मी खडे मसाले वेगळ्या पिशवीमध्ये घेतलेत व मिरच्या वेगळ्या पिशवीमध्ये घेतल्यात. तर या मिरच्या दळण्याच्या वेळी यामध्ये आपण जी हिंगडब्बी घेतलीये त्यातील हिंग घाला व हे खडे मसाले घालून हा मसाला दळून आणूया. तर इथे मी हा मसाला दळून आणलाय. तुम्ही पाहू शकता रंग खूप छान आलेला आहे. तर मसाला दळून आणल्यानंतर तो लगेच डब्यामध्ये भरू नका. हा मसाला गरम असतो, त्यामुळे तो व्यवस्थित थंड होऊ द्या व त्यानंतर काचेच्या किंवा चिनीमातीच्या बरणीमध्ये हा मसाला भरून ठेवा व त्या बरणीमध्ये तुम्ही हिंगाचे खडे टाकू शकता. त्यामुळे हा मसाला वर्षभर जसाच्या तसा राहतो, त्याला काहीही होत नाही. अशा पद्धतीने आपला वर्षभरासाठी साठवणीचा घरगुती मसाला तयार झालाय. हा मसाला बनवल्यानंतर तुम्हाला कोणतेही वेगळे मसाले वापरायची गरज पडत नाही. या एका मसाल्यामध्येच भाजी खूप अप्रतिम होते.
या एका मसाल्यामध्येच भाजीला रंग सुद्धा खूप छान येतो. या प्रमाणामध्ये एकदा तुम्ही मसाला नक्की बनवून बघा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.